नमस्कार मित्रांनो, एनलाइट एज्युकेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एमपीएससीची जी आपली गट क ची पूर्व परीक्षा जी आहे मित्रांनो, ही परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे मित्रांनो. अगदी बरोबर ऐकताय, ही परीक्षा जी आहे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर एमपीएससीने आयोगाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे, या निर्णयामागचं खरं कारण आपल्याला माहिती आहे काय? आणि मग जर समजा हा जो निर्णय घेतलाय परीक्षा पुढे ढकलण्याचा, तर नवीन परीक्षेची तारीख काय आहे? ही परीक्षा पद्धत जी आहे ही ऑफलाईन होणार आहे की सीबीटी मोड मध्ये होणार आहे बरं? आणि अजून एक जो परीक्षेमध्ये बदल करण्यात आलेला आहे, तर अर्ज करण्याची तारीख काय आहे? त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे का? परीक्षा केंद्र तुम्हाला पुन्हा नव्याने निवडावं लागेल किंवा तेच ठेवावं लागेल का? आणि मुख्य परीक्षा जी आहे ही मुख्य परीक्षेची तारीख सुद्धा नेमकी काय असणार आहे, या सर्व गोष्टींची चर्चा या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहे मित्रांनो. कालपासून मला खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आले की हा जो बदल जो आहे हा बदल कशामुळे झालेला आहे, आणि परीक्षा जी आहे ही कालपर्यंत विद्यार्थ्यांना वाटत होती की सीबीटी मोड मध्येच असणार आहे का? तर चला जाणून घेऊया आयोगामध्ये या पूर्व परीक्षेसाठी ही परीक्षा का ढकलली पुढे, आणि या परीक्षेसाठी काय काय बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो. नमस्कार, चला स्वागत आहे सगळ्यांचं. हे बघा, हे आपलं ऑफिशियल शुद्धीपत्रक आहे एमपीएससीचं, आणि इथे आपण जर बघू शकता यामध्ये मित्रांनो, हे जे काही तुमचं ऑफिशियल शुद्धीपत्रक आहे आयोगाचं, यामध्ये आपण बघू शकता की गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे जी आहे ही भरण्यासाठी 25 जून 2026 रोजी जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आली होती मित्रांनो. ठीक आहे, आणि या जाहिरातीमध्ये आपण जर बघितलं तर तब्बल 2619 पदं जी आहे ही भरली जाणार होती, आणि यामध्ये समावेश आहे आपल्या बहुप्रतीक्षित आरटीओ एएमयू या पदांची पण भरती यामार्फत होणार आहे. आणि ही परीक्षा जी आहे ही सीबीटी म्हणजे संगणक प्रणालीवर आधारित होणार होती मित्रांनो. परंतु जसे की गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ही विद्यार्थ्यांची आंदोलनं चालू आहेत. कशाबद्दल? ऑनलाईन परीक्षेच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन जे आहेत हे चालू आहे, आणि विद्यार्थ्यांची मागणी होती की ऑनलाईन मोडमध्ये एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात येऊ नये, आणि जी अपेक्षा होती सरकारने देखील तेच पाऊल उचललेलं आहे. पण हा अर्धवट निर्णय आहे. 2027 पर्यंतच मित्रांनो परीक्षा ज्या आहेत या ऑफलाईन होणार आहेत. 2027च्या नंतर मात्र तुमच्या सर्व परीक्षा एमपीएससीच्या या ऑनलाईन मीडियम मध्ये जे आहेत हे होणार आहेत मित्रांनो. इथे बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला. तर ही परीक्षा जी आहे ही सीबीटी पद्धतीने घेण्यात येणार होती मित्रांनो, परंतु जे काही सध्या आंदोलन झालेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आयोगाने विद्यार्थ्यांसोबत पण जी काही चर्चा केलेली आहे, विद्यार्थ्यांचं जे शिष्टमंडळ जे आहे हे त्यांना भेटलेलं आहे, आणि त्या चर्चेमधून जो निर्णय आता समोर आलेला आहे, तर ही परीक्षा सध्याची जी परीक्षा जी आहे ग्रुप सी ची पूर्व परीक्षा जी आहे ही ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे मित्रांनो. आणि उमेदवारांकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ही ऑनलाईन परीक्षा जी आहे ही जुलै 2027 पासून जी आहे ही पुढे घेतली जाणार आहे. म्हणजे जुलै 2027 पर्यंत एमपीएससीच्या सर्व परीक्षा ज्या आहेत हे ऑफलाईन मोड मध्येच घेतल्या जाणार आहे. याची दखल आपण सर्वांनी घेतली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट, या निर्णयामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आनंद पण झाला असेल, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही एक धोक्याची पण घंटा वाजली असणार आहे. का बरं? आनंद यासाठी कारण की आता ही परीक्षा सप्टेंबरच्या ऐवजी ही परीक्षा जी आहे बघा, ही परीक्षा होत आहे आता 25 ऑक्टोबर 2026 रोजी. म्हणजे साधारणतः आता आपल्याला जवळपास 3 महिने आपल्याला अभ्यासाला मिळत आहेत. पण धोक्याची सूचना यासाठी आहे कारण की ही परीक्षा, याची मुख्य परीक्षा जी आहे, याच गट क ची जी मुख्य परीक्षा आहे तिची दिनांक आहे 27 डिसेंबर 2026. म्हणजे पूर्व परीक्षा मित्रांनो, ही जी तुमची पूर्व परीक्षा जी आहे, तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये तब्बल 2 महिने 1 दिवसाचा फरक आहे. तर तुम्हाला फक्त मोजून 2 महिने मिळत आहे मित्रांनो. त्यामुळे ही धोक्याची सूचना आहे. एवढ्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणून हा जो वेळ भेटलेला आहे या वेळेचा तुम्ही फायदा करून घ्या. शक्य होईल तेवढं मुख्य परीक्षेच्या गोष्टी ओढण्याचा प्रयत्न करा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, यामध्ये जो बदल जो आहे, तर तुम्हाला अर्ज सादर करण्याची दिनांक जी आहे, शेवटची दिनांक आहे 31 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता मित्रांनो. आणखीन एक बदल यामध्ये जो आपण जर बघितला तर आता ही परीक्षा जी आहे ही ऑफलाईन मोडमध्ये होणार आहे, आणि ऑफलाईन मोडमध्ये जर होणार जर असेल तर तुम्हाला तुमचं जिल्हा केंद्र जे आहे हे निवड करणं खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो.
जे नव्याने अर्ज भरणार आहेत ना, तुम्हाला तर जिल्हा केंद्र निवडावं लागेल. पण त्यांचं काय, ज्यांनी आधीच फॉर्म भरलेला आहे, तर जे जुने उमेदवार आहेत त्यांना जिल्हा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आलेली आहे. कसं, तर तुम्हाला जायचंय तुमच्या माय अकाउंटमध्ये, तुमच्या प्रोफाईलमध्ये जा, तिथे माय अकाउंटला क्लिक करा. माय अकाउंटला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे व्ह्यू नावाचं बटन दिसेल, ते टॅब दिसेल, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटर सिलेक्शन नावाचं जे टॅब दिसेल, बटन दिसेल, त्याला क्लिक करा आणि तुम्हाला हवा असलेला, तुम्हाला इच्छित असलेला केंद्र जो आहे त्याची तुम्ही निवड करा. ही जी निवड जी आहे मित्रांनो, तर ही निवड करण्याची तारीख जी आहे ती आहे 19 जुलै रोजी दुपारी 2 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. 31 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया बंद होईल मित्रांनो. तर आठवणीने सगळ्यांनी आपले आपले जे केंद्र आहेत ते भरून टाका. आणि जर तुम्ही समजा केंद्र भरायचं समजा विसरलात, तर तुमचा जो ऍड्रेस असेल त्या ऍड्रेसवरती, ठीक आहे, त्याच ऍड्रेसवरती तुम्हाला तुमचं परीक्षेचं ठिकाण जे आहे ते निश्चित करण्यात येईल, जर तुम्ही हा जिल्हा केंद्राची निवड केली नाही तर. आठवणीने तुम्ही जिल्हा केंद्राची निवड करा, अन्यथा आयोग तुमच्या ऍड्रेस बघून तुमच्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं केंद्र जे आहे हे देण्यात येईल. आणि एकदा दिलेलं केंद्र जे आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही आणि तुम्ही किती जरी विनंती केली तर ते ऐकलं जाणार नाही. म्हणून मित्रांनो, हे जे बदल जे आहेत हे लक्षात घ्या. परीक्षा ही पूर्णपणे जी आता आहे 2027 पर्यंत आपली परीक्षा जी आहे ती जुलै 2027 पर्यंत ऑफलाईन मोडमध्येच असणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला परीक्षेसाठी कोणतेही नव्याने जिल्हा केंद्र निवडण्यासाठी जुन्या उमेदवारांसाठी पैसे भरण्याची, अतिरिक्त पैसे भरण्याची गरज नाहीये मित्रांनो. ठीक आहे. तर या संधीचं सोनं करा. बिलकुल काही जो वेळ तुम्हाला मिळतो या वेळेचं सोनं करा. मेन्सचा अभ्यास करा. कारण आता आपण जर बघितलं तर या आपल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जो वेळ भेटलेला आहे, इथेच तुम्ही तुमचं मुख्य परीक्षेचा कोणताही एक टॉपिक निवडा जिथे तुम्हाला अवघड वाटतं, त्याची भरपूर तयारी करा. आणि विशेषतः या प्लॅटफॉर्मवरती, एनलाइट एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्यासाठी सायन्सचे मित्रांनो तुम्हाला लेक्चर्स, तुम्हाला सायन्समध्ये कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला टॉपिक अवघड जातो ते टॉपिक मला कमेंट करून सांगा. त्यावरती मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला तुमचे PYQचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन, PYQs कशा पद्धतीने हँडल करायचे, त्यांचं पूर्ण डिटेल 4ही ऑप्शन्सचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे मी तुम्हाला इथे घेऊन येणार आहे. आणि इथे या चॅनलवरती तुम्हाला सायन्स विषयाची परिपूर्ण तयारी जी आहे, या तयारीसाठी मी व्हिडिओज जे आहेत या चॅनलवरती तुम्हाला एनलाइट एज्युकेशनवरती आणणार आहे मित्रांनो. तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे किंवा तुम्हाला कुठे अडचण येते मला सांगा, यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून जरूर सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे. ठीक आहे मित्रांनो, ऑल द बेस्ट. संधीचं सोनं करा, वेळ गमवू नका. थँक्यू सो मच.